कालही बोलले ते, परवाही बोलले ते, रोज बोलतायत ते की महाराष्ट्रात फक्त मराठीचीच सक्ती राहील, इतर कोणत्याही भाषेची सक्ती राहणार नाही. या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, मराठी भाषिक राज्याचा मुख्यमंत्री मराठी संदर्भात किती खोटं बोलतो आहे. काल नवी मुंबईच्या जाहीरनाम्यात भाजपनं हिंदी सक्तीची करू असं सांगितलं आहे. भाषा काय नवी मुंबईची, मराठी नाही आहे का? नवी मुंबई हे तिथले आगरी, कोळी, मराठी भाषिक यांनी वसवलेलं शहर आहे. ते सिडको बिडको ठीक आहे हो. तुमचे गणेश नाईक त्या भागातले आहेत, मंदा मात्र त्या भागातले आहेत, प्रशांत ठाकूर त्या भागातले, भले ठीक आहे ते आमचे आमदार नसतील, पण तो भाग संपूर्ण मराठी आहे. बाकी सगळे लोक बाहेरून तिथे कामधंद्यासाठी आले. मुख्यमंत्र्यांना एवढं हिंदीचं प्रेम असेल तर त्यांनी मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात जाऊन निवडणूक लढावी ना. तिकडलं मुख्यमंत्री व्हावं. त्यांना मोदी कुठेही मुख्यमंत्री करू शकतात, जम्मू काश्मीरलाही करू शकतात, त्यांना लडाखलाही करू शकतात, पण स्वतः आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाच मराठीविषयी आस्था आणि प्रेम नाही. 4 दिवसापूर्वी वसई महानगरपालिकेच्या भाजपच्या प्रचाराला ते गेले आणि मला धक्का बसला त्यांचं भाषण ऐकून. त्याने हिंदीमध्ये भाषण केलं. वसई विरारची भाषा हिंदी कधी झाली? वसई विरार हा मराठी मुलूक आहे, बाकी बाहेरचे लोक असतील तिकडे, पण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जाऊन हिंदीत भाषण करतो आणि सांगतो वसई विरारची भाषा हिंदी आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांचं हे हिंदी अप्रत्यक्षपणे लादण्याचा प्रयत्न सुरू आहे. वसई विरारची भाषा चिमाजी आप्पाचं वसई विरार आहे हो. निदान त्या पेशव्यांचा तरी मान राखायचा फडणवीसांनी. चिमाजी आप्पाचा प्रभाव असलेलं ते वसई विरार आहे, चिमाजी आप्पाचं. तिथे तुम्ही हिंदीच भाषणं करता, जाऊन नवी मुंबई हिंदी सक्ती करता. अशा पद्धतीनंच मुंबई महाराष्ट्राच्या बाहेर काढण्याचं यांचं कारस्थान ते यशस्वी करताय. म्हणजे जसं काल अण्णा मलाही म्हणाले,